बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले 1962 मधले नाणं आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनल तुम्हाला प्रथमच भेटत आहे 1962 मधले आणि हे छत्रपती शिवकालीनमधले नाणं आहे. तर बघू शकता असं बंद करू शकता आणि ओपन करू शकता, म्हणजे मान फिरवले की ओपन होणार आणि मान बंद केले कसं बंद होणार. हा पानपुडा आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे पुण्यामध्ये जुना बाजार बघायला. तर मित्रांनो शिवकालीन एकदम बाजार आहे आणि 250 वर्ष झाली या मार्केट जुन्या बाजारला. तर एकदम प्राचीन नाणी आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. शिवाजी महाराजा काळामधले नाणी आहेत ते पण संपूर्ण दाखवणार आहे. मित्रांनो इथं संपूर्ण असे नाणे आहेत. एकदम 1957 1956 मधले असे नाणे आहेत तुम्हाला बघायला भेटतील या जुन्या बाजारमध्ये. तर हा जुना बाजार बुधवारी भरत असतो पुण्यामध्ये. नक्की तुम्ही हा जुना बाजार बघा मित्रांनो, आणि संपूर्ण तुम्हाला माहिती भेटेल या जुन्या बाजारमध्ये काय काय वस्तू विकायला ते संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. नक्की व्हिडिओ बघा. चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करू. मी आहे चत्रकांत. यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला तर मित्रांनो, आणि हे बघू शकता 20 पैसे 1986 मधले हे 20 पैसे. अशा प्रकारे इथं जे नाणं आपलं बंद झाले ते इथं तुम्हाला संपूर्ण बघायला भेटतील. बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले 1962 मधले नाणं आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनल तुम्हाला प्रथमच भेटत आहे 1962 मधले आणि हे छत्रपती शिवकालीनमधले नाणं आहे. तर बघू शकता ईस्ट इंडिया कंपनीने हे 1939 साली हे नाणं बनवलं होतं. बघू शकता याच्यावर राम आणि लक्ष्मणाची एकदम अशी मूर्ती आहे या नाण्यावरती. 50 पैसे. परत हे बघू शकता शिवाजी महाराजांच्या काळामधले असे नाणे होते मित्रांनो. या नाण्यावर सगळं चालायचं. संपूर्ण इथं नाणे आहेत बघू शकता. हे वेगवेगळ्या प्रकारचे असे नाणे ठेवले आहेत. तर बघू शकता हे पण एक शिवाजी महाराजांच्या काळामधलंच आहे पूर्ण संपूर्ण हे नाणे गिणी. तर बघू शकता असं ठेवले वाटी काय. तर बँकेमध्ये आपल्याला टोकन भेटायचे मित्रांनो अशा प्रकारे. बघू शकता अहमदनगर शहर सहकारी बँक प्रायव्हेट लिमिटेड. तर असं टोकन घेऊन आपल्याला नंबरप्रमाणे थांबागत होतं. असे टोकन भेटतात. आता प्लॅस्टिकचे टोकन भेटतात. आणि हे पण बघू शकता नाणं 1 रुपयाचं इंडिया 1936 मधलं हे एक नाणं आहे 1 रुपयाचं, म्हणजे रुपयाचे नाणं आहे. आणि हा पण बघू शकता हे 1881 मधलं हे. तर बघू शकता याच्यावर काय लिहिलं आहे काही कळत नाही आपल्याला या नाण्यावरती. संपूर्ण बघू शकता मी या व्हिडिओमध्ये. तर हे संपूर्ण तर बघू शकता मित्रांनो होय हे आहे 1971 मधला 20 पैसे. तर भारत इंडिया. आणि परत बघू शकता हे नाणं आहे 1 कट्टर आनंद इंडिया 1913 मधलं आहे नाणं. परत बघू शकता हे पण एक आहे 1935 मधलं आहे. एकदम जुनं मार्केट आहे मित्रांनो. पुण्यामधले सर्वात जुनं मार्केट आहे. बघू शकता असं कासव पण ठेवलेला आहे. गणपती बाप्पा आहेत. संपूर्ण इथं मूर्त्या ठेवल्या आहेत. तर बघू शकता इथं पानपोडा पण ठेवलेला आहे. पूर्ण ॲक्टिव्हिटी म्हणजे एकदम असं जुन्या वस्तू आहेत पूर्ण संपूर्ण. सोप ठेवायचं आहे का? माझा नाही. हां, इथं बडी सोप ठेवू शकता मित्रांनो. आणि असा बदक आहे. बदकामध्ये तुम्हाला एक डिझाईन दिली आहे आणि एकदम जुनं आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. जर कोणाला घेऊ शकता तुम्ही जर घ्यायचं असलं तर जुन्या मार्केटमध्ये. बघू शकता पानपोडा आहे मित्रांनो. हा पानपोडा ॲक्टिव्ह. बघू शकता कशा प्रकारे हे पानपोडा आणि जबरदस्त हे पानपोडा. वेगवेगळ्या प्रकारचे इथं पानपोडे. बदकामध्ये पण असा पानपोडा बनवलेला आहे बघू शकता. ते संपूर्ण इथं ठेवण्यासाठी आलं विकायला. हा पानपुडा आहे मित्रांनो. याची मान फिरवलं की हे वरचं असं झाकण खोलते. तर एकदम नवीनच आपल्याला बघायला भेटते. तर बघू शकता असं बंद करू शकता आणि ओपन करू शकता, म्हणजे मान फिरवले की ओपन होणार आणि मान बंद केले कसं बंद होणार. हा पानपुडा आहे मित्रांनो. हे 250 वर्षापासून हा जुना बाजार चालू आहे पुण्यामध्ये. आणि संपूर्ण इथं 250 वर्षापासून असे वेगवेगळे संपूर्ण भांडे ठेवले आहेत आणि एकदम जुने भांडे इथं तुम्ही येऊ शकता. आणि जे माहीत नाही ते तुम्हाला इथं संपूर्ण माहिती भेटेल. बघू शकता हा डबा पण आहे सगळ्यांना बघू शकता. परत हा पण एकदम चपात्या ठेवण्यासाठी पण एक डबा आहे. छोटे डबे आहेत. परत ह्या वाट्या बघू शकता जुन्या. आणि हे एकदम जुने आहेत मित्रांनो बघू शकता. तर बघू शकता ही बैलगाडी पण
बैलगाडीचा रेट किती काय माहिती या. तर गावाकडे कोणाला गिफ्ट देण्यासाठी बैलगाडी घेऊ शकता मित्रांनो. बघू शकता तर बघू शकता अशी तलवारीची मोठ आहे जुनी एकदम. परत हा डबा सोप ठेवण्यासाठी सुपारी गिपारी ठेवण्यासाठी एकदम जुना डबा पूर्ण तांब. परत बघू शकता हे काय हातामध्ये घालायचं काय आपल्याला माहिती नाही एवढं प्राचीन आहे. तर बघू शकता मित्रांनो हे नाणे तर एकदम जुन्या काळातले नाणे तर संपूर्ण आणि जे पैसे बंद झाले ते संपूर्ण तुम्हाला इथं बघायला भेटतील. तर अशा प्रकारे 25 पैसे परत हे 20 पैसे. तर हा किती सालीचा आहे बघू शकता 20/6 काहीतरी असं वर्ष आहे. आणि हा आहे 1960 मधला 25 पैसे. परत हे बघू शकता हे एक नाणं आहे कॅश वॉल ऑन. तर बघू शकता हे फॉर म्युझियम. तर असं एक नाणं आहे जुन्या काळातले एकदम इथं तुम्हाला बघायला भेटेल. आणि 250 वर्षापासून हा एक जुना बाजार पुण्यामध्ये आहे मित्रांनो. बघू शकता हे असे संपूर्ण इथं नाणे ठेवले आहेत विकायला. तर बघू शकता हा 1957 मधला रुपया आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे पैसे चालायचे तेव्हा. 1 रुपया 1957 मधला आहे. तर आपण दुसरा बघणार आहे कशा प्रकारे तर 2 रुपयाची नोट 1 रुपयाची नोट 2 रुपयाची नोट असे संपूर्ण नोट आहेत इथं ठेवेल. बघू शकता ह्या बंद झालेल्या संपूर्ण नोट आहेत बघायला भेटतात. तर बघू शकता हा टेलिफोन आता बंद झाला आहे. तरी इथं तुम्हाला बघायला भेटेल जुन्या मार्केटमध्ये असे टेलिफोन दिवे जे एकदम ॲक्टिव्ह एकदम अशा वस्तू आहेत मित्रांनो जुन्या बाजारमध्ये नक्की बघायला भेटेल तुम्हाला. नक्की येऊ शकता तुम्ही फिरायला आणि बघू शकता तुम्ही. कॅमेरा पण बघू शकता हा जुना एकदम कॅमेरा. बघू शकता मित्रांनो असे जुने मोबाईल पण आहेत तुम्हाला घरीमध्ये शोकेसमध्ये ठेवू शकता असे जुने मोबाईल. आणि ठेवण्यासाठी एकदम असे चांगले एकदम जुन्या आठवणी आहेत. हा आपण म्युझिक सिस्टम बघू शकता जुना. आता काय म्हणतात त्याला काय म्हणतात आंटी इसको क्या बोलते आंटी. हाँ क्रेमोफोल. ये अभी देखा इधर हमने कभी देखा है नहीं. क्रेमोफोल अभी भी चलता है क्या. चलता है अभी वो. अच्छा अरे बाप रे. तर बघू शकता सेकंड येतांमध्ये तुम्हाला व्हिडिओ मशीन पण भेटेल म्युझिक सिस्टम भेटेल मोबाईल भेटेल टॅब भेटेल संपूर्ण एकाच ठिकाणी भेटेल. तर कॅमेरा पण ठेवला आहे लॅपटॉप ठेवला आहे म्युझिक सिस्टम पण आहे पियानो ठेवला आहे संपूर्ण एकाच ठिकाणी विकण्यासाठी ठेवला आहेत. बघू शकता मित्रांनो तुम्ही सेकंड हँड शूज तुम्हाला भेटेल या मार्केटमध्ये जुना बाजारमध्ये. आणि हा 250 वर्षापासून जुना बाजार आहे मित्रांनो. बघू शकता संपूर्ण इथं शूज आहेत विकायला. तर आता आपल्याला शूज पण घ्यायचं आहे नवीन. तर प्रथम तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते शूज आहेत सेकंड हँड आणि चांगल्या क्वालिटीमध्ये पण भेटतात मित्रांनो. बघू शकता इथं तुम्ही. तर बघू शकता किती मोठे शूजचे दुकान आहेत आणि एकदम जुन्यामध्ये शूज भेटते मित्रांनो जसं मला तसा शूज. तर बघू शकता मित्रांनो आपण शूज घेण्यासाठी आलो आहे. तर शूजमध्ये बघू कशा क्वालिटीमध्ये. मावशी शूज कितीला आहे. 1200 रुपये. बापरे नको आता विचारायचंच नाही डायरेक्ट. तर शूज आता आपल्याला काय भेटेल आपल्या चॉईसनुसार. हां तर मित्रांनो हे संपूर्ण शूजचं मार्केट आहे. आता आपण दुसरं मार्केट बघणार आहे अजून याच्यामधून. तर बघू शकता संपूर्ण असे शूज